श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. आपण आता भागवत पुराणातील सप्तम स्कंदास प्रारंभ करणार आहोत. या आदिल स्कंद चॅनल वरती उपलब्ध आहेत. त्यांचेही अवश्य श्रवण करा. आजचा दिवस आपल्याला शुभ जाईल. पहिला अध्याय. आतापर्यंत भगवंतांनी जीवावर केलेल्या कृपा प्रसादाची आपण चरित्रे पाहिली. भगवंत जीवावर अनुग्रह करीतच असतात, पण जीव त्याचे ग्रहण कसे करतो यावर त्याच्या प्रगतीचे परागतीचे फळ ठरते. अनुग्रहाचा सदुपयोग करणाराची पुष्टी होते. उपदेशाचे अनुपालन करणारा ऐहिक पारलौकिकाच्या दृष्टीने पुष्ट होतो. इतर दुष्ट होतात. गुरु उपदेशाचेही असेच आहे. श्रद्धावान लभते श्रेय. गुरु उपदेशाप्रमाणे आचरण करणारा शिष्य प्रगत होतो. भवसागर उद्धरून जातो. पुढे तोही गुरुच होऊ शकतो. तसे भगवत भक्तीने जीव देवही होतोच. अद्वैत मताप्रमाणे जीव सत्य प्रगतीच करील तर प्रत्येक वेळी वरच्या लोकात जाऊन शेवटी आनंद लोक प्राप्त करू शकतो. भू भुवः सुवः हे मातृरूपी 3 लोक. मह जन तप हे पितृरूपी 3. आणि सत्य हा 7वा लोक पादाक्रांत केल्यावर त्याची पुनरावृत्ती होत नाही. आब्रह्मस्तंभ पर्यंत त्याचे पुण्य संपले की त्याला खाली यावेच लागते. त्याला अवतार म्हणा, अधःपतन म्हणा अथवा पुनर्जन्म म्हणा. हे का घडते तर गुरु उपदेशानंतरही गुरुवाज्ञेचे पालन आत्मबुद्धीने करण्यामुळे आपल्याला आवडते. तेच गुरुने सांगावे किंवा गुरुमुखातून आपल्याला पाहिजे ते वदवून घेणे म्हणजे गुरुभक्ती नव्हे. मी मंत्री कधी होईन, यावर्षी होईल काय, मी यावेळी निवडून आलोच पाहिजे, होईल काय, असे प्रश्न होकारार्थी उत्तराच्या अपेक्षेने गुरुला विचारणे म्हणजे गुरूंचा आणि त्यांच्या ज्ञानाचाही उपहास करणे होय. गुरूंकडून शाश्वत फळाची अपेक्षा करावी किंवा ऐहिक लौकिक बाबतीत गुरु सांगतील ते शिरोधार्थ मानावे. अन्यथा युधिष्ठिरासारखे जमिनींवर यावे लागते. श्री कृष्णाला आपला मार्गदर्शक गुरु मानल्यानंतर त्यांच्या वचनाची सत्यासत्यता जोखणे हे गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन ठरते. अश्वत्थामा हत म्हण म्हटल्यावर तो कोण माणूस की हत्ती असा बुद्धीचा विक्षेप करू नये. गुरु आज्ञेचे आपल्या बुद्धीने पालन सफल होत नाही म्हणून जीवाची शिष्याची पुष्टी होत नाही. भागवतात सांगितले आहे, अनुग्रहांचा सदुपयोग करणारे पुष्ट होतात, देवत्व पावतात, उद्धरून जातात. याउलट वागणारे दैत्य होतात. वासनेच्या अधिष्ठानावर जगणारेच या जगतचक्राची गती सुरू ठेवतात. या वासनांचे 3 वेगवेगळे प्रकारचे वर्णन या स्कंधात केले आहे. सतवासना, अस्तवासना आणि मिश्रवासना असे 3 प्रकार भागवतकारांनी केले आहेत. वासनेच्या प्रभावानेच जीवाला मुक्तीचा अभाव आहे. जशी वासना तसे प्राप्तव्य असल्यामुळेच हरिणाच्या जन्माला भरताला जावे लागले. कीटक भिंगुर्डीच्या जन्माला जातो. अर्थात ज्याचे चिंतन केले त्या स्वरूपात ते विलीन होते. मग ईश्वरांचे चिंतन केले तर सारूप्यता मुक्ती मिळणे काय कठीण आहे. निर्गुण असलेले भगवंत सृष्टीच्या उत्पत्तीसाठी रजोगुण, पालनासाठी सत्वगुण व संहारासाठी तमोगुण प्रधान होतात. दुष्टांचा दैत्यांचा संहार करणे हे जगतकार्य म्हणून करतात. म्हणून त्यांची त्यात अनासक्ती असते. अनासक्तीने केलेले कर्म कर्म ठरत नाही म्हणून त्यास लीला म्हणतात. भगवंतांनी दितीच्या पुत्रांना मारले. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी कश्यपांनी पुंसवन व्रत दितीला दिले. त्यामुळे प्राप्त झालेल्या गर्भाचेही तुकडे केले. हे ऐकून राजा परीक्षिताने विचारले, भगवंत जर समदृष्टी आहे तर दैत्यांचा संहार का केला.
तेव्हा श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, तुझ्या आजोबांनी युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला. त्यावेळी नारदमुनी तिथे उपस्थित होते. त्यांना हाच प्रश्न विचारला होता. शिशुपाल, दंतवक्तृ यांचा भरसभेद जेव्हा अंत केला, त्यावेळी त्यांची जीव ज्योत कृष्णात विलीन झाली. ते पाहून धर्मराजाने विचारले, शिशुपाल दंतवक्तृ हे तर श्रीहरींचा द्वेष करणारे होते, मग ते भगवतलीन कसे झाले? दुसरा अध्याय. शिशुपाल हा चेदी देशाच्या राजाचा मुलगा, नात्याने कृष्णाच्या आत्याचा मुलगा, आते भाऊ युधिष्ठिराचा मावस भाऊ होता. जन्मतः त्याला काही विकृती होती, त्यामुळे तो विद्रूप दिसत होता. त्याचे जातक वर्तवितांना पंडितांनी सांगितले होते की ज्याच्या स्पर्शाने याची कुरूपता गळून पडेल, त्याच्याच हाताने याचा अंतही होईल. मातापिता प्रत्येकाच्या स्पर्शाची परीक्षा घेऊ लागले. एकीकडे बालकाचे व्यंग जावे हा उद्देश, दुसरीकडे ज्याच्या स्पर्शाने असे होईल त्याला तिथेच संपवायचे आणि बालकाच्या मृत्यूचे कारणच शिल्लक ठेवायचे नाही, असाही कदाचित सुप्त भाव. मातापित्याचे अंतःकरण पुत्रासाठी काहीही करण्यास सिद्ध असते. काही काळ असाच गेला. तेवढ्या काळात कुणाच्याही स्पर्शाचे प्रत्यंतर आले नाही. एकदा श्रीकृष्ण तिथे आले. आत्याने त्यांच्या मांडीवर बाळ ठेवले आणि एकदम त्याचे व्यंग जाऊन ते सुंदर झाले. हर्ष आणि खेद, आनंद आणि दुःख हातात हात घालून कसे येतात, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बालक अव्यंग झाल्याचा आनंद करावा की त्याचा मामे भाऊच त्याची हत्या करणार याचे दुःख करावे, दिग्मूढ अवस्था झाली. शिकारी हत्यारा सापडताच त्याला संपवण्याचा मनसुबाही उद्ध्वस्त झाला. भाच्याला कसे मारणार? शेवटी त्याला हात जोडून विनंती केली. शिशुपालाच्या आयुष्याची भीक मागितली. कृष्णांनी त्याचे 100 अपराध क्षमा करण्याचे वरदान दिले. श्रीकृष्णाची ही हकीकत कळल्यावर शिशुपाल दंतवक्तृ बोलाव्यास शिकल्यापासूनच कृष्णाला दुरुत्तरे करीत त्याचा द्वेष करीत. युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञात 100 भरले आणि त्याचे शिरकमल श्रीकृष्ण चरणीलीन झाले. द्वेषाने, मत्सराने, प्रेमाने, भक्तीने, रागाने, लोभाने कसेही भगवन्नामाचे संकीर्तन केले तरी त्या जीवाचा उद्धारच होत असतो. कंसाने भयाने, उद्धवाने प्रेमाने, मीरेने भक्तीने, गोपींनी कामभावनेने, रावणाने शत्रुभावाने, विभीषणाने मित्रभावाने परमेश्वराशी सारूप्यता मुक्ती मिळविली. कोणत्याही भावाने भगवन्नाम स्मरण केले तरी भगवंत त्याला भवसागरातून पार नेतात, त्याचा उद्धार करतातच. कलियुगात तर ईश्वर प्राप्तीसाठी अनेक मार्ग आणि त्या मार्गाचे अभिमानी स्वमताग्रही होऊन आपलाच मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करताना वाद घालतात. कुणी मायावादी, कुणी एकेश्वरवादी, कुणी निरीश्वरवादी, कुणी द्वैतवादी, कुणी अद्वैतवादी, कुणी द्वैताद्वैती, कुणी विशिष्टद्वैती, कुणी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्यावादी, तर कुणी पूर्णवादी. वाद कितीही असले तरी त्याचे प्रतिपाद्य एकच आहे. सगळ्या वादांची परिणिती एका तत्वातच विलीन होते. ह्याकडे मात्र या वादींची दृष्टी नसते. वादे वादे जायते तत्वबोध असे वचन आहे. शुक्ती रजत, सर्परज्जू किंवा घपटादी चर्चा या परमेश्वर स्वरूप किंवा निर्गुण निराकार निर्व्यव आनंद स्वरूपाचे शब्दज्ञान ठरते. मीरे सारख्या भक्तीने मात्र सायुज्यता मिळते. आधी त्याचे ज्ञान मिळवावे, नंतर ज्ञानोत्तर भक्ती सफल सुफल होते. हे कल्पितावरील प्रेमापेक्षा प्रत्यक्षावरचे प्रेम म्हणून जरी ते चांगले वाटले तरी त्याला जाणून घेण्याच्या वाटा इतक्या प्रकाराने वाटलेल्या असतील आणि त्याचे उच्चनीचत्वच चर्चेच्या गुहाळात अडकलेले असेल तर अस्ती कल्पनाच निष्ठेने राबविली
तर भक्तीच्या शक्तीनेच आनंदलोकाची प्राप्ती होऊ शकते. नारद म्हणाले, शिशुपाल दंतक्तृ हे पूर्वजन्मीचे भगवान विष्णूंचे द्वारपाल होते. जय विजय. त्यांच्या शापाची आणि 3 जन्मानंतर उद्धाराची कथा मागे आलेलीच आहे. पहिल्या जन्मी हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, नंतर रावण कुंभकर्ण आणि शेवटी शिशुपाल दंतक्तृ. युधिष्ठिरांनी नारदाला हिरण्यकश्यपू व प्रल्हादाबद्दल विचारले तेव्हा नारद म्हणाले, दितीचे 2 दैत्य पुत्र होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षचा वध वराह अवतारात झाला. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा पुत्र झाला. हिरण्यकश्यपूला भावाच्या वधाचा बदला घ्यावयाचा होता, म्हणून त्याने तपश्चर्या आरंभिली. त्यात एकदा व्यत्यय आला, तो पोपटाच्या नारायण म्हणण्याचा. त्याने ती गोष्ट कयाधूला, त्याच्या पत्नीला सांगितली. कयाधू त्यावेळी गर्भवती होती. त्या गर्भातच नारायण नारायण त्याने ऐकले आणि तोच प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. आज तर गर्भसंस्कार विस्मृतीत गेला आहे. असो, हिरण्यकश्यपूने तप करून वर तर मिळविला, पण इकडे प्रल्हाद मात्र गुरुकुलातही 6 अध्यायींना भगवंताचा महिमा सांगत असे. पिता दैत्य आणि पुत्र भक्त. साहजिकच संघर्ष सुरू झाला. दैत्यांच्या विद्वेषाचा कडेलोट असतो. त्यांच्या व्यवहारात अतिरेक, भक्तीतही अतिरेक असतो. भक्तीमध्ये रावणाने स्वतःच्याच शिरांचे वाद्य केले आणि शंकरांना प्रसन्न करून घेतलं. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला, स्वतःच्या पुत्रालाच डावावर लावले. त्याचा अनन्वित छळ केला. तेव्हा त्याचा रक्षणासाठी आणि भगवंत चराचरात व्यापलेला आहे हा सिद्धांत जगाला पटवून देण्यासाठी स्तंभातून नरसिंह रूपाने प्रगट झाले आणि दैत्याचा उद्धार केला.